आणि दोन संघांमध्ये लढत होईल। चला फिल्डिंग लावून घ्या चिंचवली संघ, जास्त वेळ नको। आता 3 वाजतात, अद्याप 4 सामने पेंडिंग आहेत। गोलंदाज निलेश म्हात्रे आले, ज्यांचा आज जीवनातील खास दिवस आणि त्याचंच नाव वाढदिवस। आपण पाहिलं मगाशी केक कापून वाढदिवस सेलिब्रेट केला गेला त्यांचा। आणि सलामीची जोडी नेवालेपाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये रोहिदास जाधव आणि गणेश जाधव ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी पाहतोय आपण। चला गेम प्ले करा जगदीश दूधकर। ओके चला सामना सुरू होतोय। बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला, शुभेच्छा। पहिलाच बॉल लेट कट खेळण्याचा प्रयत्न, दांडी 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 गोल, पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद। सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला होता या सुलचन भोईरने, सामना वाचवला होता। त्या सुलचन भोईरला पाहतोय आपण मैदानावरती आलाय। सेकंड डाऊन एच अँड गॉन, 2 चेंडू 2 विकेट। हॅट्रिकची संधी होती, मात्र वाऱ्याच्या वेगाने, वाऱ्याचा सुद्धा वेग पाहू शकता आपण। पश्चिमेकडून पूर्वेकडे हा वाऱ्याचा वेग आहे सध्या, त्यामुळे वाऱ्याच्याच दिशेने हा षटकार पाहायला मिळाला। पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं, चेंडू डॉट, लागोपाठचे 2 विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर आता डॉट। चेंडू पहा मिळतो आपल्याला। आमचे निलेश दादा म्हात्रे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने
जांभिवली पाड्याचे बालाराम शेठ पाटील हे सुद्धा त्यांना शुभेच्छा देतात. स्वागत आपलं. 6 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. पुन्हा एकदा फिरवलाय चेंडू, चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. फिल्डर दूरवरती आहे, तोपर्यंत चेंडू बाउंड्री पार, चौकार. षटकाराला चेंडू एक डॉट आला, एक धाव आली. एकंदरीत 11 धावा स्कोरबोर्ड वरती केल्या. 3 षटकांचे सामने. थोडीशी टीम मीटिंग केली जाते की जेणेकरून आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे. चला, पहिल्या ओव्हरमध्ये 2 बाद 11 अशी धावस्थिती पाहायला मिळते आपल्याला. चला, आता गोलंदाज रतन म्हात्रे आल्यात. दुसरं षटक टीमच्या वतीने. चला, रतन म्हात्रे आल्यात. डावकऱ्या त्याचे फलंदाज गुरु केने स्ट्राईक वरती आहेत. ते पुढे आले, ऑन साइडला गेल्यात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल इथे आहे मात्र नाही आहे. फिल्डर रविदादा म्हात्रे आल्यात. तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन येथे सुद्धा पाहायला मिळते. मात्र अद्याप मैदानामध्ये गणेश जाधव जे एक पोलीस दलामध्ये आहेत, कार्यरत मेजर आहेत आणि सातत्याने क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाला. कल्याण डोंबिवलीमध्ये आज संघ सातत्याने सुरुवातीला केला. यावर्षी मात्र कमी खेळताना पाहिलं टीमला. आणि मलंगडमध्ये आता सातत्याने खेळत असताना पहिल्यांदाच स्ट्राईक वरती धावा झाल्या त्या 12 वरती 2 विकेट. फटका चांगला आहे येथे पाहायला मिळतो. योगेश म्हात्रे चेंडूचा पाठलाग करतात मात्र नाही आहे. चेंडू पहिला टप्पा घेत असताना सीमा पार, चौकार. गणेश जाधव आहेत, त्यांच्या भाऊमध्ये फार मोठी ताकद आहे. मोठे फटके खेळतात सातत्याने. मॅच मध्ये सुद्धा पाहिलं त्यांना आपण. पुन्हा एकदा दागपुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. योगेश म्हात्रे चेंडूवरती आले. तोपर्यंत 2 धावा येथे मिळतील. वा, फिल्डिंग आहे. खूप लॉंग चेस करायचं होतं, दूरचं अंतर कापायचं होतं. धावा झाल्यात त्या 18. अगदी खोल टप्प्याचा बॉल. स्वतः गोलंदाज पुढे सरकल्यात. तोपर्यंत एकच धाव मिळेल. चौकारानंतर चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज रतन म्हात्रे. पहिलं षटक निलेश म्हात्रे याने फेकले. धावा खर्च केले 11.
दुसरे षटक मार्गस्थ असताना फिल्डिंगमध्ये परिवर्तन, कारण एक उजव्या आणि एक डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातो आणि 40+ क्रिकेट आहे, त्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागतो फिल्डिंग सजवण्यासाठी. चांगला बॉल उडवला चेंडूला, नोमॅन लँड्समध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे, सेकंडचा कॉल येतेही आहे आणि 2 धावा. झाल्यात त्या आता 21. 3 ओव्हरचा खेळ आहे. 21 धावा झाल्यात या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, तर योगेश आल्या चेंडूला अडवलं. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका आणि टप्प्यावरती थ्रो आलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या, षटक समाप्त होतोय. पंच इशारा करत असताना 2 ओव्हरचा खेळ येथेच संपलाय. 2 ओव्हरमध्ये झाल्यात त्या 23 धावा. फिल्डरांची मात्र धावाधाव केली जातोय. एक लॉंग बॉक वरून लॉंग लेगला, डीप मिड विकेट वरून लॉंग ऑफला, असे फिल्डर चेंज करत असताना स्लोअर बॉल, फटका चांगला येते, फिल्डर उपस्थित आहेत, टप्प्यावरती उचलला. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल नाही. थ्रो एक तर टप्प्याने करा, एक तर डायरेक्ट तर येणं मुश्किल आहे. मग ते 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. गणेश जाधव येणं पाहतोय आपण. पहिल्याच बॉलवरती त्यांच्या बॅटमधून चौकार आला. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, चेंडू चांगला होता, ऑफ ड्राय करायचं होतं, चेंडू गेला डॉट. येथे फटका चांगला आहे, कॅच हिटचा कॉल. रवी मात्रे चांगला झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद.
चेंडू झाले ते 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. चला टॉससाठी या नाबाली संघ आणि करत टॉससाठी रिपोर्टिंग करा. चला न्यू बॅटर मैदानामध्ये नवीन फलंदाज सुरेश जाधव आल्यात. येथे सुद्धा फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. थोडीशी मिसफिल मात्र एकच धाव. दुसरीचा प्रयत्न केला टप्प्यावरती थ्रो आलाय. चांगला थ्रो केला जातोय. बिंदास मात्रे बिंदास फिल्डिंग करत असताना चला या ठिकाणी आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 ना धावा झाल्यात ते आता 26. शेवटचं षटक 26 धाबा. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा 5वा चेंडू एचचा अपील केलंय पंचांकडे. मात्र पंच कोणत्याही प्रकारची सहमती दर्शवत नाहीये रिव्ह्यू नाहीये तुम्हाला. त्यामुळे चेंडू डॉट. अतिशय चांगली पंच आमचे जगदीश दूधकर आणि स्क्वेअर लेगला पप्पू उर्फ जयेंद्र मात्रे. लेगस्टा पंच वाढ चिकून करत असताना 1 धाव अवांतर स्वरूपाने मिळाले. चला आता शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग आणि इनिंग संपले. ते 3 ओव्हरचा स्पेल संपलाय. 3 ओव्हरमध्ये 27 झाल्यात. 28 ची गरज असेल चिंचवली संघाला. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आले. टॉस करूया आपण. गणेश टॉस. गणेश मात्रे टॉस. आमच्या अध्यक्ष मंडळाचे बालारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस करतो आपण नावालीच्या विरोधात खरड संघ. 3 ओव्हरचा सामना असेल 2 संघामध्ये. टॉस नावाली संघाच्या बाजूने लागलाय.
चला लगेचच फिल्डिंग सजून घ्यायचे. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. ओपनिंग प्लेयर टीम चिंचवली संघाची सतीश भंडारे आणि रतन म्हात्रे या जोडीला पाहतोय आपण. बॉलर गणेश जाधव. पॉवर प्लेचा एकमेव षटक 3 ओव्हरचा मॅच. चला सामना सुरू होतोय. आता 28 धावांची गरज आहे. 18 बॉल 28 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 28. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळा. चेंडू गेला डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. गरज होती का? मात्र नाहीये. थ्रो व्यवस्थित नाहीये त्यामुळे 2 धावा येथे सुद्धा बनवल्या जातील. पहिल्याच बॉलवरती 2 आल्यात. ओ फटका चांगला आहे. सुपर चौकार पहा मिळतोय. चेंडू चाललाय डीप कव्हर मध्ये. धावा मिळती 4. पुन्हा एकदा उडवलाय मात्र बॉल हवेत आहे. फिल्डर धावतात चेंडू मागे. येथे सुद्धा 2 धावा पहा मिळतील. सुरुवातीला 2 धावा आल्या त्यानंतर चौकार त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा. एकूण धावसंख्या 8. करडगावचे राजारामजी म्हात्रे एडकडे उपस्थित आहेत. व्यासपीठावरती यावं. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला खेळायचं होतं. पाहिलं सर्कलमध्ये 2 फिल्डर आहेत मात्र चेंडू गेलाय डॉट. अद्याप 8 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ येथे संपलाय. उलटा चेंडू चालला डीप मिड विकेटला. फिल्डर दूरवरती आहेत. चेंडू थांबणार नाहीये. पाता पाता चेंडू सीमा पार. बीजेपी चौकार. शानदार बॅटिंग करत असताना फलंदाज रतन म्हात्रे. पुन्हा एकदा चांगला फटका. 3रा चौकार एका ओव्हर मध्ये आणि पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग झाली आहे. रतन म्हात्रे यांची पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 16. गोलंदाज किशोर म्हात्रे.
28 धावसंख्येचं टार्गेट होतं या मॅच मध्ये सुद्धा आणि पहिल्या जोर मध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे. चला 12 बॉल 12. पहिला चेंडू उकळण्याचा प्रयत्न, थोडासा बाउन्स दिलाय चेंडूला, मात्र चेंडू व्यवस्थितरित्या गेला कीपरकडे. डॉट बॉल. 11 चेंडू 12 करायच्यात. ओ पाहावं लागेल, पुन्हा एकदा चांगला बॉल. वा, कमबॅक करत असताना आता 10 बॉल 12. 12 बॉल 12 होता. स्ट्राईक वरती पाहतोय सतीश भंडारी यांना. 2 चेंडू डॉट खेळ्यात. थोडासा विचार विमर्श करावा लागेल. 12 बॉल बंदे 12 बनवायच्या होत्या. थोडा सामना साधा सोपा झाला होता, मात्र 2 चेंडू डॉट आल्यात. हुक केलाय चेंडूला, फटका चांगला येते, रन्स मिळते 4. चौकार. गुड शॉट. वाईड बॉल. आता मात्र बाट आहे. जास्त दिशेपासून भरकटला गोलंदाज. 2 चेंडू डॉट, त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा एकेरी धाव. आता फक्त बनवायच्या 7. पिक्चर घ्यायचा प्रयत्न. वा, फिल्डिंग चांगला आहे. रनआउटचा धोका, मात्र थ्रो व्यवस्थित नव्हता. एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकला बॉलला, त्यामुळे ते धाव एक मिळाली. अद्याप 6 धावा दूर आहे. धाबा झाल्यात ते आता 24. 4 धावसंख्येची गरज आहे. इथून पी हुक केलं चेंडूला. चेंडू चालला आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगला फिल्डिंग. एकच धाव. षटक समाप्त होते दुसरं. आता 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 3. 6 चेंडू 3.
संघ आपला डिसिजन फिल्डिंग. चला चला या खरड संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे प्रथम. चला शेवटचं षटक 6 चेंडू 3 ची गरज आहे. गुरु केने मग अशी बॅटिंग चांगली केली गुरुने. आता बॉलिंग मध्ये 3 धाबा वाचवतील का? पहिल्या ओव्हर मध्ये जिथे धाबा आल्या 16 भरपूर धावा गेल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. पहिलाच बॉल लो फुल टॉस येते रनआउटचा. ओ चान्स होता. 5 बॉल 2. 5 चेंडू 2 ची गरज आहे. लेग स्टंप वाईड बॉल. स्कोर इज लेवल. बरोबरी झाली आहे. फक्त जिंकण्यासाठी एका धाब्याची औपचारिकता शिल्लक. आणि ते सामना वाईडच्या स्वरूपामध्ये जिंकला टीम ज्या हनुमान चिंचवली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्पर्धेतील दुसरा सामना जिंकत असताना